मी स्वतः घरातल्या घरात गणपतीची पूजा सांगते आणि माझे मिस्टर पूजा करतात. पूजा करताना एकदम खूप प्रसन्न वाटतं आणि मुख्य म्हणजे आपलं आपण करता येतं याचा अभिमान, सार्थ अभिमानही वाटतो. मी आधी सर्व्हिस करत होते आणि मी VRS घेऊन सर्व्हिस सोडली आहे मुलांसाठी म्हणून. आणि मग अचानक एके दिवशी मला आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सौ आठवले भेटले आणि त्या म्हणाले की मी आता पदव्याचे क्लास सुरू करणार आहे. तर मला पण आवडलं आणि मी त्याच्याकडे जाणलं. मग त्याने आम्हाला सप्तशती, रुद्र, श्रीसुक्त, पुरुष सुक्त असं बरंच काय काय शिकवलं. आणि मग आम्ही कोणाच्याही घरी असेल आवर्तन करायचे असेल गणेश अथर्वशीर्षाची किंवा श्रीसुक्ताची किंवा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर आम्ही बऱ्याच जणी तिथे श्रावणात आणि नवरात्रात खास करून जात असतो. पूजेचे जे विधी आहेत त्या प्रत्येक विधीमागे शास्त्रीय कारण आहे की जे माणसाला खरोखर आवश्यक आहे आणि ते जर आपण समजून घेऊन पूजा केली तर आपल्याला खरोखर त्या पूजेचं महत्त्वही कळतं आणि पूजेचा लाभही होतो, शारीरिकदृष्ट्यासुद्धा आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा. त्यामुळे प्रत्येकाने तसा विचार करूनच पूजा करायला पाहिजे. शिवाय आपण हे गणपती उत्सवाच्या निमित्त जे काही नैवेद्य दाखवतो ते सर्व नैवेद्य हे आरोग्याला पूरकच असतात. ही फार प्राचीन काळापासून आपल्याकडे गणपती उत्सव साजरा केला जातो. अगदी सुरुवातीला तर हाताच्या तळव्यावर दुर्वांच्या रसाने गणपतीचं चित्र काढायचे, त्याची पूजा करायची आणि लगेचच विसर्जन करायचे. मग मूर्ती आणून पार्थिव मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती आणून घरातच मातीने करायचे गणपतीची मूर्ती आणि मग त्याची पूजा करायला लागले लोक आणि मग घरातच विसर्जन करायचे. नंतर काही दिवसांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लोकांना एकत्र जमवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा गणपतीचा उत्सव हा सार्वजनिक केलेला आहे. त्यामुळे लोक एकत्र येतील, आनंदाने उत्सव साजरा करतील आणि शिवाय लोकांना काहीतरी आपल्याला धडा देता येईल, शिकवता येईल, स्वातंत्र्याबद्दल काहीतरी माहिती सांगता येईल या उद्देशाने तो सार्वजनिक केलेला आहे गणपती. भक्तिभावाला महत्त्व आहे की तुम्ही जितक्या तन्मयतेने भक्तिभावाने गणपती पूजन कराल ते गणपतीला आवडतं. गणपतीला काही सोन्याचे मोत्याचे चांदीचे दागिने लागत नाहीत. तुम्ही जे तुमच्या घरातली फुलं जरी अर्पण केली तरी तो खुश होतो आणि जो नैवेद्य दाखवतो तो आवडीने खातो. गणेशोत्सव हा एका प्रकारे माणसाचं आयुष्याचं सिम्बॉल आहे. माणूस जन्माला येतो आणि काही त्याच्या वयाप्रमाणे, आयुष्याप्रमाणे, त्याच्या कर्माप्रमाणे तो किती दिवस जगतो हे कोणालाही माहीत नसतं. तसंच गणपती हा त्या दिवशी येतो आणि तो प्रत्येकाच्या घराप्रमाणे तिथीप्रमाणे थोडे दिवस राहतो. आनंदाने सगळे एन्जॉय करतात, मजा करतात आणि मग त्याचं आपण विसर्जन करतो. माणूस जसं मातीतून जन्म घेतो आणि शेवटी मातीतच विलीन पावतो त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती ही सुद्धा आपण मातीतून बनवतो, मातीपासून बनवतो आणि शेवटी त्याचं विलीन मातीतच होतं. गणपती खरोखर सगळ्यांचाच लाडका असा दैवत आहे. आमच्या लहानपणी तर गणपती उत्सव आम्ही खूप आनंदाने मजेने साजरा करत असतो. सगळे बहीण भावंड एकत्र येत असत. काकांकडे आमचा गणपती असायचा. परळच्या गावात सारख्या ठिकाणी आणि शेजारी पाजारी पण तिथे जमायच्या. आरत्या फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या. पण पूर्वीच्या काही जो काही इनोसन्सपणा होता, भाविकता होती, लोक एकत्र जमायचे, मजेने एकमेकांना मदत करायचे. त्या निमित्ताने लोकांचे आपापसात बोलणे, सुखदुःख वाटणे व्हायचे आणि ती जी मजा आहे ती आता राहिली नाही. आता हल्ली मोबाईलच्या जगात लोक मोबाईलवर टाकण्यासाठी, मीडियामध्ये टाकण्यासाठी बरेचसे सण साजरे करतात. तुम्ही गणपतीचा तुम्ही तुमच्या मनावर कसाही साजरा करा, आपण त्यातली भाविकता शक्यतो कमी होऊ देऊ नका. आणि तुम्हाला या निमित्ताने गणपती उत्सवाच्या शुभेच्छा.